झी24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यात शिळफाट्याजवळ झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 8 जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 29 निष्पाप नागरिकांचे बळी घेणारे बिल्डर जमीर कुरेशी आणि सलीम शेख हे दुर्घटनेनंतर फरार झाले आहेत। या दोघांनी 1 वर्षापूर्वी केवळ 3 महिन्यात ही 7 मजली बिल्डिंग उभी केली होती। केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करून अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणारे हे दोघं आता फरार झाले आहेत। लकी कंपाऊंड मधली ही अनधिकृत इमारत इथं राहणाऱ्या नागरिकांसाठी मात्र अनलकीच ठरली आहे। अनधिकृत इमारतीत फ्लॅट विकत घेऊन नागरिकांनी एक प्रकारे मृत्यूच विकत घेतला होता। नागरिकांसाठी हे बिल्डर यमदूतच बनून आले होते। अनधिकृत बांधकामाचे 29 बळी झालेले आहेत आणि या दुर्घटनेनंतर या बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत सलीम शेख आणि जमीर कुरेशी हे दोघंही फरार झालेले आहेत। या दोघांसह 8 जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण बघतात। गेले 16-17 तास या ठिकाणी मदत कार्य बचाव कार्य सुरू आहे। अजूनही ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 29 निष्पाप नागरिकांचे बळी यात गेलेले आहेत आणि या 29 बळींना जबाबदार असलेले हे दोन्ही बिल्डर आता फरार झालेले आहेत। या दोघांसह 8 जणांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। या दुर्घटनेला जो विकासक जो बिल्डर आहे ज्यांनी इलिगल बांधकाम केले आणि त्याला या बिल्डरला तर म्हणजे कठोर सजा व्हायला पाहिजे, त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। अशा प्रकारची सजा झाल्याशिवाय मग हे अशा प्रकारचे इलिगल बांधकामात थांबणार नाही। याच्या नंतर कुठलाही कोणी विकास होतो त्याला बसला जाणे, कितीही पोस्ट लागो काही लागो याच्यात आम्ही प्रशासन आम्ही करू आणि त्याचा आम्ही ताबडतोब त्याच्यावर कमजोर बिल्डिंग थी और अभी ताजी बनी हुई थी। अब अभी 29 लोगों की अभी तक रिपोर्टेडली उनकी लाइफ लॉस हुआ है और करीब 60 से ज़्यादा लोग रेस्क्यू किए गए हैं। जिसने बिल्डिंग बनाई है उसके खिलाफ हमने 304 का मुकदमा दाखिल किया है और हम उनको ढूंढ रहे हैं और निश्चित रूप से जल्दी उनको अरेस्ट करेंगे। तर दोषींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। पाहूयात 3 दृश्य या दुर्घटनेची। काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास शिळफाटा मुंब्रा रोडवरची ही लकी कंपाऊंड मधली ही इमारत कोसळली। अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही 7 मजली इमारत कोसळली। केवळ 3 महिन्यात या इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं होतं। नंतर रात्री 10 वाजताची ही काळ रात्र त्याचीही दृश्य आपण बघतोय। ढिगारा उपसण्याचं काम सुरू झालं होतं। एक मृतदेह बाहेर येत होता तेव्हाचं दृश्य आणि आज सकाळी 8:10 दृश्य। तर ही 3 दृश्य आम्ही आपल्याला दाखवली। आता ही दृश्य आपण बघतात। पोलीस आयुक्त KP रघुवंशी जेव्हा या घटनास्थळी पोहोचले तेव्हाचं हे दृश्य। अजूनही हा मलबा काढण्याचं ढिगाऱ्याखाली कोणी अजूनही सापडतं का, कोणी जिवंत आहे का याचं या संदर्भातलं मदत कार्य बचाव कार्य अजूनही या ठिकाणी सुरू आहे। सध्याची अपडेट आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत घटनास्थळावरून आपल्यासोबत आहेत। कपिल, कुठवर आले आहे मदत कार्य आणि ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू आहे का? सध्याची अपडेट काय? पंकज, नक्कीच मदत कार्य सुरू आहे। अजूनही 10 ते 15 जण आतमध्ये असण्याची संभावना व्यक्त केली जात आहे आणि मदत कार्य सुरू आहे। एक नॅशनल डिझास्टर टीम आलेली आहे, BMCची एक्सपर्ट टीम आलेली आहे आणि ते सर्व या कामाला जुंपलेले आहेत। एकंदरीतच आता आकडा वाढत आहे। आपण 29 आकडा बोललो होतो, आता 30 झालेला आहे। म्हणजे मृत्यूंची संख्या वाढत चाललेली आहे। हीच भीती निर्माण झालेली आहे कारण की काल संध्याकाळी ही बिल्डिंग पडलेली आहे, इमारत पडलेली आहे आणि अजून काही लोक ढिगाऱ्याखाली आहेत। त्यामुळे एक भीती निर्माण झालेली आहे का ढिगाऱ्याखालची माणसं नक्की जिवंत असतील का ना, की काय कुठच्या अवस्थेत असतील आणि हे काम सुरू आहे। तर दुसरीकडे मात्र पोलीस आपल्या कारवाईला लागलेले आहे। पंकज, जे काही बिल्डर्स आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांचा शोध कार्य सुरू आहे। पंकज, नक्की कपिल, या 31 जणांचे जे बळी गेलेले आहेत त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले हे जे बिल्डर आहेत ते फरार झाल्याचं समजतंय। त्यांच्याविषयी काय माहिती मिळू शकली? नक्कीच पंकज, काल रात्री त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे 8 जणांविरुद्ध
आणि त्यानंतर हे सर्व बिल्डर्स म्हणजे 8 लोक आहेत, 2 बिल्डर्स, 2 मुख्य बिल्डर्स आणि त्यांचे 6 साथीदार असे 8 बिल्डर्स आहेत, ते फरार झालेले आहेत आणि त्याचा शोध कार्य सुरू आहे. एकंदरीतच जोपर्यंत हे लोक हातात येत नाही तोपर्यंत हे नक्की गणित काय आहे, कोणाची मिलीभगत आहे हे स्पष्ट होणं मुश्किल आहे. त्यामुळे ते समोर येणं गरजेचं आहे. पंकज, नक्की कपिल, खरं तर कुठल्याही लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय असले अनधिकृत जे बांधकाम आहेत ते उभी राहू शकत नाहीयेत. केवळ 3 महिन्यात ही बिल्डिंग उभी झाली. महापालिकेचं तेव्हा लक्ष कुठे होतं आणि आता मात्र लोकप्रतिनिधी आपल्याला गळा काढताना दिसत आहेत, काय सांगाल? नक्कीच, कारण की एक जो परिसर बघितलेला असतो, एक वॉर्ड ऑफिसर असतो, त्याचं एक कर्तव्य असतं का जर कुठे इलिगल कन्स्ट्रक्शन असतं तर ते त्याबद्दल काही माहिती सांगणं किंवा काही नोटीस बजावणं. परंतु ही 7 मजल्याची बिल्डिंग उभी राहिली आणि पत्त्यासाठी काल पडली तर नक्की पालिकेची चुकी आहे का, या अनुषंगाने सर्वजण विचार करतायत. त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहेत, जे लोकनेते आहेत इथले, त्यांची हात मिळवणी आहे का बिल्डरबरोबर, हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.